श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज जितेंद्र दुर्गे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, या रब्बी हंगामात आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव गहू या पिकाची लागवड करत असतात. गहू या पिकाची लागवड करत असताना लागवडीबरोबरच या पिकातून जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर गहू या पिकाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर एकूणच गहू लागवड आणि व्यवस्थापन याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे सर आज आपल्यासोबत आहेत. स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो. खरं तर या रब्बी हंगामात आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव गहू या पिकाची लागवड करत असतात. तर गहू या पिकाच्या लागवडीच्या संदर्भात, आपल्या या भागाच्या संदर्भात, आपल्या अमरावती जिल्ह्याच्या संदर्भात गहू या पिकाविषयी काय सांगता येईल? आपला जो भाग आहे, विदर्भ म्हणा किंवा अमरावती विभाग म्हणा किंवा अमरावती जिल्हा म्हणा, या भागामध्ये गहू पिकाचा जर आपण पेरा जर पाहिला तर अशी टेंडन्सी शेतकऱ्यांमध्ये अशी दिसते की घरच्या पुरता गहू पिकवायचा असं एक दिसते. म्हणजे व्यापारी तत्त्वावर किंवा व्यावसायिक तत्त्वावर याला आपण पिकवताना दिसत नाही. आणि त्यामुळे बरेचदा आपल्याला असं दिसते की गव्हाची उत्पादकता आपल्या इथे फार कमी आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना शाश्वत असं उत्पादन मिळत नाही. तर उत्पादन कमी येण्याची काही कारणं आहेत का? निश्चितच कारणं आहेत त्याच्यामध्ये. सर्वात पहिले तर या पिकाकडे शेतकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन साधारणतः 2 हंगाम आधीपर्यंत असा होता की याला बाजारभाव कमी होता. पण आता बाजारभाव याचा वाढलेला आहे. 2700 रुपये बाजारभाव याला भेटतो आहे. यावेळेस त्याच्यामध्ये आता वाढ होणारच आहे, कारण अजूनपर्यंत MSP जाहीर व्हायची आहे. तर गहू पिकाला आता बाजारभाव चांगला भेटतो आहे. कल या पिकाकडे शेतकऱ्यांचा आता वाढतो आहे आणि व्यावसायिकदृष्ट्या परवडणार आता हे पीक आता शेतकऱ्यांसाठी होताना दिसतो आहे. पण आता जर आपण याच्यामध्ये जर प्रमुख कारणमीमांसा जर पाहिली आपल्या इथे गहू पिकाचं कमी उत्पादन येण्यासाठी, आपल्या इथे गव्हाची जी पेरणी आहे ती शेतकरी फार उशिरा करतात. म्हणजे कपाशी काढल्यानंतर आपल्या इथे गहू लावला जातो. म्हणजे साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्येपर्यंत गहू आपल्या इथे शेतकरी पेरताना दिसतात. तर जो सर्वसाधारण जो कालावधी असतो गहू पिका पेरणीचा, थंडी सुरू झाल्यानंतर दिवसाचं चांगलं स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, रात्री जी थंडी पडते आहे, हा जो कालावधी राहतो, इथून आपण गहू पिकाची आपण तिथे लागवड तिथे सुरू करू शकतो, पेरणी सुरू करू शकतो. आणि नॉर्मली जर पाहिलं तर नोव्हेंबर महिन्याचा जो पहिला पंधरवडा असतो या दरम्यान आपण गहू पिकाची तिथे पेरणी करू शकतो. मग आता याच्यामध्ये दुसरी जर समस्या आपण दुसरं जर कमी उत्पादनाचं कारण जर आपण तिथे पाहिलं, याला थंडीचा लंबा कालावधी पाहिजे. म्हणजे हे जे पीक आहे हे साधारणतः 115-120 दिवसाचं पीक आहे आणि या 115 ते 120 दिवसामध्ये याला साधारणतः लगातार अशी म्हणजे सलग थंडीचे जे दिवस पाहिजे ते साधारणतः 3 महिन्याचा कालावधी याला थंडीचा लागतो. आता आपल्या इथे काय होते, नेमकं पेरणी उशिरा राहते, थंडी कमी झालेली राहते, थंडीचा कालावधी एकसारखा याला भेटत नाही, त्यामुळे उत्पादनसुद्धा कमी होताना दिसते. तर याची जी बेसिक रिक्वायरमेंट आहे या पिकाची, गहू पिकाची, दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश पाहिजे, रात्रीची थंडी पाहिजे, सकाळी जर दळ पडत असेल तर ते या पिकासाठी चांगलं उपयोगी ठरताना दिसते. उत्पादन कमी येण्याची काय कारणं आहेत हे आपण सांगितलं. हंगाम सुरू आहे आणि या रब्बी हंगामात आपले बरेच शेतकरी बांधव गहू या पिकाची लागवड करत असतात, पेरणी करत असतात. पूर्वी आपण पारंपरिक पद्धतीनं गहू या पिकाची पेरणी करत असू, लागवड करत असू. गहू या पिकाची पेरणी करत असताना, सारे पद्धतीनं पेरणी करत असताना याचं नियोजन आपल्या शेतकरी बांधवांनी कसं करणं गरजेचं आहे? गहू पिकाच्या पेरणीसाठी पहिले तर सुरुवातीला आपण शेत तयार करून घेणार आहे. शेत तयार करून घेतल्यानंतर आपण त्या शेतामध्ये उताराच्या दिशेनं आपण सारे तयार करणार आहे. हे ट्रॅक्टरचे जे सारा यंत्र असते त्या सारा यंत्राच्या माध्यमातून लंब्या पट्ट्या आपण या दुऱ्यापासून त्या दुऱ्यापर्यंत पाडत असतो. आणि ह्या साऱ्याची रुंदी जी राहते ते सारा यंत्रानुसारच राहते आणि त्यानुसार एका साऱ्यामध्ये, एका त्या पट्टीमध्ये आपल्या साधारणतः
9 ते 11 ओळी आपल्या गव्हाच्या तिथे बसत असतात. 2 ओळीतलं अंतर कसं आहे म्हणजे ते पेरणी यंत्र आपलं ट्रॅक्टरवालं किती फण्याचं आहे किती दात्याचं आहे, सर्वसाधारण परिस्थितीत आपण जर पाहिलं त्याला 9 फणे 9 दाते असतात. तर त्याच्यामध्ये 9 ओळी बरोबर बसतात. अंतर जर कमी केलं, उशिराची जर पेरणी असेल, अंतर जर कमी केलं तर त्याच्यामध्ये 11 ओळी बसताना आपल्याला दिसतात. तर हे जे सारे असतात या साऱ्यामध्ये 9 किंवा 11 ओळी म्हणजे आपण शेत तयार केलं, सारा यंत्राच्या सहाय्याने आपण सारे तयार केले. सारे तयार केल्यानंतर आपण पाणी द्यायचं असते, ओलीत करून घ्यायचं असते आणि नंतर मग वापसा आल्यानंतर जमीन वळणसार झाल्यानंतर मग आपल्याला ट्रॅक्टरद्वारे याची आपल्याला पेरणी तिथे करायची असते. आता पेरणी केल्यानंतर जमिनीत जर ओल कमी असेल तर लगेच आपल्याला पुन्हा एखादं हलकं पाणी त्याला द्यायचं असते, जेणेकरून गव्हाची उगवण आपल्याला चांगली तिथे होईल. तर सारा पद्धती जी आहे सारे पद्धतीनं जेव्हा आपण गव्हाची लागवड करतो आहे तर असा हा सिक्वेन्स तिथे असतो की जमीन तयार केली, आपण सारे तयार केले, ओलीत केलं आणि ट्रॅक्टरनी पेरणी केली. ट्रॅक्टरनी पेरणी केल्यानंतर जमिनीतली ओल जर आपल्याला कमी असल्याचं जाणवत असेल तर पुन्हा एक हलकं पाणी आपल्याला त्याला द्यायचं असते. सारे पद्धतीनं पेरणी करत असताना याचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं. गहू या पिकाच्या सध्या विविध प्रकारातील जाती आहेत, नवनवीन जाती आहेत. काही नवीन जाती आहेत ज्या जाती अधिक उत्पादन देणाऱ्या असतात. तर अशा प्रकारातील जाती आहेत, या जातींच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? कोणकोणत्या प्रकारातील आपल्या भागासाठी जाती आहेत का या जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी करावीत? गहू पिकाचं व्यवस्थापन करताना, नियोजन करताना आता शेतकऱ्यांमध्ये आपण एक पाहतो की ओलिताची व्यवस्था कशी आहे शेतकऱ्यांकडे, म्हणजे किती पाणी शेतकरी देऊ शकतात त्यानुसार याचे प्रकार आपल्याला पाळता येतात. एक असते मर्यादित ओलीत, म्हणजे ज्यांच्याकडे 1, 2 किंवा 3च पाणी देण्याची क्षमता आहे, त्याला आपण मर्यादित ओलिताचं गहू त्याला म्हणतो. एक असते बागायती वेळेवर पेरणी, जी आपण मगाशी सुरुवातीला बोलताना म्हटलं की नोव्हेंबरचा पहिला पंधरवाडा जो असतो तो बागायती वेळेवर पेरणीचा असतो. आणि दुसरी असते बागायती उशिरा पेरणी, म्हणजे जे डिसेंबरपर्यंत पेरण्या वगैरे चालतात ते उशिराची पेरणी. तर ज्या प्रकारचा आपला गहू असेल त्यानुसारच आपल्याला तिथे वाण हे घ्यायचं असते. मग आता मर्यादित जर ओलीत असेल तर त्याच्यासाठी आपलं जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे, त्यांचे साधारणतः 3 ते 4 वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. AKDW 2997-16 शरद नावाचं वाण आहे. PDKV वाशिम हे सुद्धा कमी ओलितामध्ये म्हणजे संरक्षित पाणी ज्याला म्हणू आपण त्या प्रकारे आपल्याला हे घेता येते. MSCS 1967 हे सुद्धा एक वाण आहे. NI 1415 हे सुद्धा मर्यादित ओलीत 1, 2, 3 पाणी आपण जर त्याला देऊ शकत असू तर त्यासाठी, म्हणजे ज्यांना घरच्या पुरताच गहू वगैरे घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. त्या दृष्टीनं त्यानंतर मग वेळेवरची जी पेरणी आहे, बागायती वेळेवरची जी पेरणी आहे, त्याच्यासाठी साधारणतः एक पूर्णा नावाची व्हेरायटी आहे, एक विमल नावाची व्हेरायटी आहे, वाण आहे. HD 2189 हे तर जुन्यापैकीच वाण आहे. MSCS 6478 हे सुद्धा एक बागायती वेळेवरसाठी आपल्याला शिफारसीमध्ये तिथे दिलेलं आहे. उशिरा पेरणीसाठी आपल्याला PDKV सरदार हे तर सर्वात जास्त उत्पादनक्षम गव्हाचं वाण समजलं जाते आणि गव्हाची क्वालिटीसुद्धा याच्यामध्ये चांगली असताना दिसते. AKW 4627 हे सुद्धा एक वाण आहे. AKW 381 हे सुद्धा वाण आहे. पूर्णा नावाचं वाण याचा आधीसुद्धा उल्लेख झाला आहे. फुले समाधान हे सुद्धा एक चांगलं वाण राहुरी कृषी विद्यापीठाचं आपल्या भागामध्ये लागवडीसाठी शिफारस केल्या गेल्या आहे. बरेचदा आपण पाहतो की शेतकरी घरचाच गहू वापरतात आणि जुन्यापैकी लोकवनसारखा गहू पेरणीसाठी वापरतात. आता लोकवन वगैरे हा जो गहू आहे, जरी शेतकऱ्यांमध्ये तो प्रचलित आहे, शेतकरी त्याला पसंतीक्रम देतात, पण याच्यावर आता तांबेऱ्याची समस्या निर्माण झालेली आहे. तर तांबेरा रोगापासून जर बचाव करायचा असेल तर आणि उत्पादकता जर वाढवायचं असेल तर शिफारसीनुसार ज्या व्हेरायट्या आपल्याला वाण जे सांगितल्या गेल्या आहे त्यापैकी कुठलंही जे पसंतीक्रमानुसार बरेच तर प्रायव्हेट सेक्टरचे सुद्धा वाण उपलब्ध आहे, त्यालासुद्धा शेतकरी पसंतीक्रम देताना दिसतात. तर ज्याला जे वाण पसंतीचं आहे त्यानुसारच वाणाचं इथे निवड आपल्याला करता येईल. नक्कीच. गहू या पिकाची लागवड करत असताना सुरुवातीला कोणकोणत्या नवीन जाती आहेत, या जातीची निवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे
हे आपण सांगत आहात. पण लागवड करत असताना आपल्याजवळ पाण्याची उपलब्धता किती आहे, किती दिवसापर्यंत आपण पाण्याच्या पाळ्या देऊ शकू, याचं नियोजन जर आपल्याजवळ असेल तर त्या प्रकारातील वाणाची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. खरं तर हंगाम चालू आहे आणि या हंगामात गहू या पिकाची लागवड आपण नक्कीच करणार आहात. पण गहू या पिकाचं पीक व्यवस्थापन करत असताना या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पाणी देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर पाण्याचं नियोजन करत असताना याचं नियोजन, याचं वेळापत्रक कसं ठेवणं गरजेचं आहे? आपल्याला माहिती आहे गहू हे जे पीक आहे हे ओलिताचं पीक आहे, याला पाणी हे लागणारच आहे. जरी आपण म्हटलं की मर्यादित ओलितावर आपण गहू घेऊ शकतो, तसे वाणही सुद्धा आता तयार झालेले आहे. पण एक सर्वसाधारण जर कल आपण पाहिला तर गव्हाला एकंदर 7 ते 8 ओलीत आपल्याला द्यावं लागतात आणि हे 7 ते 8 ओलीत देताना त्याचा जो क्रम आहे तो आपल्याला तिथे निश्चित करता आला पाहिजे. मगाशी आपण सुरुवातीला बोलताना म्हटलं होतं की पाणी देऊनच गहू पेरायचा. हे झालं पेरणीपूर्वीचं ओलीत. उगवण झाल्यानंतर एक आपल्याला हलकं पाणी तिथे आपल्याला द्यायचं असते. त्यानंतर अतिशय जी महत्त्वाची एक अतिसंवेदनशील अवस्था जी म्हणतो आपण याला गव्हाची, त्याला म्हणतात मुकुटमुळे फुटण्याची अवस्था. ही मुकुटमुळे फुटण्याची अवस्था जी राहते ती गहू पेरल्यापासून 18 ते 20 दिवसाचा जो कालावधी राहतो त्या दरम्यान ही येत असते. म्हणजे याचं जे ओरिजिनल जे मूळ राहते ते खतम होऊन जाते आणि त्याची जागा हे मुकुटमुळे घेतात. आणि ही जी अवस्था राहते इथे जर आपण पाणी द्यायचं चुकलो तर साधारणतः 33% गव्हाच्या उत्पादनामध्ये घट तिथे येऊ शकते, असे संशोधनाचे निष्कर्ष तिथे सापडले. जर पाणी आपण वेळेवर या गव्हासाठी दिलं नाही तर त्याचा थेट परिणाम त्या उगवणीवर होत असते. निश्चितच उगवणीवर तर होतेच आणि उत्पादकतेवर सुद्धा होताना दिसते. गहू पिकामध्ये असं बोललं जाते की गहू पिकाला आपण जे ओलीत करतो आहे त्याच्यामध्ये 15चा पाळा किंवा 18चा पाळा, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 18 1 18, 18 2 36, 18 3 अशा प्रकारे हा जो पाळा आहे हा आपल्याला तिथे ठेवायचा असतो. परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी या पाढ्यानुसार पाणी देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. पाण्याच्या बाबतीत तर आपण सांगितलेलं आहे, पण गहू या पिकासाठी या गव्हाच्या संपूर्ण वाढीसाठी जसं पाणी महत्त्वाचं आहे, अगदी तसंच या गहू या पिकासाठी खताचं व्यवस्थापन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. गहू या पिकासाठी खताचं नियोजन आपल्या शेतकरी बांधवांनी कसं करणं गरजेचं आहे? ज्या प्रकारे गहू पिकाला ओलीत व्यवस्थापन आपल्याला 15च्या किंवा 18च्या पाळ्यांनी करायचं असते. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था, त्यानंतर थोंब धरण्याची अवस्था, कांडी धरण्याची अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दुधाची अवस्था आणि चिकाची अवस्था, ह्या संवेदनशील अवस्था आपण गहू पिकाला ओलितासाठी समजतो. आणि यानुसार साधारणतः 7 ते 8 पाणी आपल्याला गहू पिकाला वेळेवर जर बागायती पेरणी असेल तर यानुसार आपल्याला तिथे द्यावे लागतात. मग आता हे सगळं करतानाच जर आपण ओलीत व्यवस्थापन करतो आहे तर त्याला खत व्यवस्थापनसुद्धा करावं लागेल आणि जर त्याला अन्नद्रव्याची मात्रा जर योग्य भेटली तरच ते खत खताचा योग्य डोस आपण दिला असं आपल्याला तिथे समजता येईल. आता गहू पिकाला खत व्यवस्थापन करताना नत्र, स्फुरद, पालाश हे योग्य प्रमाणात आपण द्यायला पाहिजे. समजा उदाहरणादाखल आपण इथे घेतलं की वेळेवर बागायती आपली पेरणी आहे तर हेक्टरी 120-60-60चा त्याला NPKचा म्हणजे नत्र, स्फुरद, पालाशचा डोस आपल्याला तिथे द्यायचा असतो. म्हणजे 120/2.5, 60/2.5 आणि पुन्हा 60/2.5 जर आपण केला तर तो आपला एकरी डोस येऊन जातो या नत्र, स्फुरद आणि पालाशचा. आणि त्यानुसार मग आपल्याला जर खत एकरी जर करायचं असेल तर 120/2.5, 60/2.5 आणि पुन्हा 60/2.5 जर आपण असं जर केलं तर जेवढे एकर आपलं क्षेत्र असेल त्या एकरासाठी आपल्याला नेमका डोस किती लागेल, त्यानुसार खत किती लागेल हे आपल्याला तिथे काढता येते. आता हे खत व्यवस्थापन त्यासाठी करताना म्हणजे सरळ खतांच्या माध्यमातून जर आपण हे खत व्यवस्थापन करतो आहे तर त्यानुसार आपल्याला हे तिथे करता येईल. आता याच्यामध्ये खत व्यवस्थापन करताना याला 3 वेळा आपल्याला खताचा डोस द्यायचा असतो. त्यातल्या त्यात जो नत्र आपण युरियाच्या माध्यमातून देतो हा 3 वेळा आपल्याला विभागून द्यायचा असतो. पहिला जो नत्राचा आपण मात्रा याला देत असतो युरियाच्या माध्यमातून ती आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायची असते. दुसरी जी मात्रा आपल्याला द्यायची असते ती मुकुटमुळे फुटण्याची अवस्था जी राहते म्हणजे 18 ते 20 दिवसाचं पीक जेव्हा राहते जेव्हा आपण त्याला पाणी देणार आहे
त्यावेळेस द्यायचं असते. आणि तिसरी जी मात्रा आहे ती आपल्याला साधारणतः फुटव्याची जी अवस्था राहते, थोंब धरण्याची जी अवस्था राहते, तेव्हा आपल्याला तिथे त्याला द्यायची. म्हणजे पीक साधारणतः 30 ते 35 दिवसाचं असताना ही फुटव्याची अवस्था तिथे राहते, तेव्हा हा नत्राचा तिसरा डोस. म्हणजे युरिया जो आपण त्याला देणार आहे हा विभागून 3 टप्प्यामध्ये आपल्याला 3 इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला त्याला द्यायचा असतो. राहिली गोष्ट मग स्फुरद आणि पालाची, त्याच्यासाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश जर वापरत असू तर ही जी पूर्ण मात्रा आहे ही आपल्याला पेरणीच्या वेळेसच त्याला तिथे द्यायची असते. फक्त नत्र हे विभागून द्यायचं असते. बरेचदा आपण पाहतो की रब्बी हंगामामध्ये होळीच्या त्या दरम्यान बरेचदा आपल्या इथे गारपीट होते किंवा वादळ येतात आणि त्यामध्ये गहू लोळताना आपल्याला दिसतो. तर तिथे चुकीचं ओलिताचं व्यवस्थापन आणि चुकीचं खताचं व्यवस्थापन, त्यातल्या युरियाचं व्यवस्थापन. जर एक खट्टा पूर्ण युरिया जर देऊन दिला तर तो अतिरिक्त वाढ गव्हाची करतो आणि गव्हाची अतिरिक्त वाढ जर झालेली असेल तर गहू पीक लोळण्याची समस्या तिथे येते. म्हणजे वारं धुवून सुटलं, वादळ आलं किंवा गारपीट झाली तर गहू आपल्याला लोळताना दिसतो. तर हे जर टाळायचं असेल तर युरियाचं व्यवस्थापन, हा युरिया आपल्याला त्याला विभागून द्यायचा असतो. जेवढे आपल्याला त्याला टप्प्याटप्प्यामध्ये विभागून थोडा थोडा युरिया खाऊ घालता येईल तेवढा आपण तो द्यायचा प्रयत्न तिथे करायचा असतो. गहू या पिकाचं पीक व्यवस्थापन करत असताना गहू या पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी जे पाणी देणं गरजेचं आहे आणि गहू या पिकाच्या ज्या वाढीच्या संवेदनशील अवस्था आहेत, या संवेदनशील अवस्थेनुसार आपल्याला पाणी देणं किती गरजेचं आहे हे तर आपण सांगितलं आहे. जसं आपण सुरुवातीपासून, लागवडीपासून किंवा पेरणीपासून जातीची निवड असेल, आंतरमशागतीची कामं आहेत, ओलिताची व्यवस्थापन आहे, खताचे व्यवस्थापन आहे, ही सगळी कामं आपला शेतकरी बांधव करतच असतो. पण याचबरोबर गहू या पिकावर विविध प्रकारातील रोग आणि किडीचाही प्रादुर्भाव बऱ्याच वेळा आपल्या पिकाचं नुकसान करत असते. तर या गहू या पिकावर साधारणतः कोणकोणत्या प्रकारातील रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकाचं नुकसान करत असतात, कोणकोणत्या किडी येत असतात, कोणकोणते रोग येत असतात, या रोगाची लक्षणं काय आहेत, किडीचे लक्षणं काय आहेत आणि या रोगाचं आणि किडीचं नियंत्रण आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. तर याविषयी आपल्या शेतकरी बांधवांना काय टिप्स द्याल, काय सांगाल, काय गोष्टी सांगाल? पीक संरक्षणामध्ये मुख्यत्वे आपण किडी आणि रोगांबद्दल तिथे शेतकऱ्यांना अवगत करून देत असतो. आणि गहू जे पीक आहे, गव्हाचं जे पीक आहे, याच्यावर फारशा किडी येत नाही, फारसे रोगही येत नाहीत. आणि असं जर आपण तिथे पाहिलं तर फार लिमिटेड, फारच मोजके इथे आपल्याला उपद्रव करणारे घटक तिथे दिसतात. आता काही वर्षांपासून, काही हंगामांपासून, मागच्या काही हंगामांपासून आपल्याला गहू पिकामध्ये असं दिसून येते की याच्यामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसतो आहे गहू पिकामध्ये. खोडकिडीचा प्रादुर्भाव आपण कसा ओळखायचा गहू पिकामध्ये? जेव्हा गव्हाला ओंबी लागते, मध्ये मध्ये आपल्याला याचे जे फुटवे असतात, ओंबीसहित फुटवे जे असतात ते आपल्याला वाढलेले दिसतात. आणि तो जर फुटवा आपण ओढून पाहिला तर पटकन ओढून निघतो तो, म्हणजे उपटून निघतो. आणि त्याच्या बुळाशी आपण जर तिथे तपासलं त्याच्यामध्ये त्या बुळाशी, त्याच्या फुटव्याच्या बुळाशी आपल्याला अळी सापडते. तर याला आपण खोळअळी म्हणतो. बुळअळी म्हणतात शेतकरी त्याला, खोळअळीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर ही जी बुळअळी आहे, खोळातली जी अळी आहे, बुळातली जी अळी आहे, याला जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचं असेल तर तिथे आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन, फुटव्याच्या अवस्थेला एक जर फवारणी आपण कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची आपण जर घेतली, कारण फुटव्याच्याच अवस्थेला आपल्याला तिथे एक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावसुद्धा तिथे दिसतो की जे खालचे पानं आहे ते आपल्याला गव्हाचे वाढलेले दिसतात आणि ते बुरशीयुक्त आपल्याला ते दिसतात. तर त्या दरम्यान फुटव्याच्या अवस्थेला किंवा गव्हाची उगवण झाल्यानंतर जेव्हा आपण पाणी देतो आहे मुकुटमुळे फुटताना, तेव्हा एक जर आपण फवारणी तिथे घेऊन घेतली, त्यामध्ये जर एक चांगलं कीटकनाशक आणि एक चांगलं बुरशीनाशक जर घेतलं तर बऱ्याच अंशी आपण या खोळअळीला आणि त्या बुरशीजन्य रोगाचा उपद्रव आपण, प्रादुर्भाव आपण कमीत कमी तिथे राखू शकतो. दुसरी एक गोष्ट गव्हामध्ये, जेव्हा गव्हामध्ये दाणे भरणं झाले आहेत आणि ओंब्या त्याला चांगल्या पक्व झाल्या आहेत, तेव्हा उंदरांचा उपद्रव याच्यामध्ये दिसतो आहे. तर उंदरांसाठी आपल्याला स्पेशल उपाययोजना तिथे जे झिंक फॉस्फाईड वगैरे राहते त्याचा वापर तिथे करावा लागतो, जेणेकरून उंदरांचे जे बीळ आहेत त्या बिळांमध्ये याचे आपल्याला कणकेचे गोळे वगैरे करून त्याच्यामध्ये ते झिंक फॉस्फाईड टाकून आपल्याला ती उपाययोजना करावी लागते.
उंदरांचा उपद्रव याच्यामध्ये जास्त असतो, कारण हे काय करतात, उंदरं काय करतात, याच्या ज्या ओंब्या आहेत ते बिळामध्ये घेऊन जातात आणि मोठा नुकसान त्याच्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. तर या 2-3च गोष्टींसाठी आपल्याला तिथे उपाययोजना कराव्या लागतात. आपल्या इथे गव्हावर फारसे बुरशीजन्य रोग नंतरच्या टप्प्यामध्ये येताना दिसत नाही. बरेचदा ओंब्या आपल्याला काळ्या पडलेल्या दिसतात, त्याला लूज स्पॉट जो म्हणतो आपण, तसा प्रकार एकट दुक्कट प्रमाणात तिथे आपल्याला दिसतो. तर जेव्हा ओंबीची अवस्था आहे तेव्हा एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक जर आपण पुन्हा फवारून घेतलं तरी आपल्याला याच्यापासून तिथे रिलीफ तिथे भेटू शकतो. गहू या पिकाच्या पीक संरक्षणासाठी काय करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं. गहू या पिकाच्या पीक व्यवस्थापनामध्ये तणांचं नियंत्रण वेळेवर होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तणांच्या नियंत्रणाच्या संदर्भात त्याचं व्यवस्थापन आपल्या शेतकरी बांधवांनी कसं करणं गरजेचं आहे याविषयी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. गहू या पिकातील जे उगवून आलेले विविध प्रकारातील तणं आहेत, या तणांच्या नियंत्रणासाठी त्याचं व्यवस्थापनच्या संदर्भात काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? गहू पिकामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 ओळीतलं अंतर हे फार कमी राहते, 18 ते 20 सेंटीमीटरच ते राहते. उशिराची पेरणी असेल तर त्यामध्ये आणखी घट झालेली आपल्याला दिसते. आणि त्या दृष्टीनं मग आता गहू पीक जसं आपण म्हणतो की पहिले 40-45 दिवस आपल्याला तणमुक्त ठेवायचं असते. मग तणमुक्त जर गव्हाचं पीक ठेवायचं असेल तर इथे डवऱ्याचे फेर तर आपण देऊ शकत नाही, कारण 2 ओळीतलं अंतर फार कमी राहते. मग तर एक तर निंदण आपल्याला तिथे करावं लागते. निंदणीच्या माध्यमातून आपण या दरम्यान एखादं 20 ते 40 दिवसाचं गव्हाचं पीक असताना त्या दरम्यान आपल्याला एखादं निंदण जर केलं तर गहू आपण तिथे तणमुक्त ठेवू शकतो. दुसरी बाब, इथे तणनाशकाचा जर वापर आपल्याला करायचा असेल तर उगवणपूर्व तणनाशक तिथे आपण उगवणपूर्व पेरणीपासून 48 तासाच्या आत त्याचा आपण फवारणी करू शकतो. उगवण पश्चात तणनाशकांमध्ये गव्हासाठी जे तणनाशक उपलब्ध आहे, ज्याला आपण मेट सल्फ्युरॉन मेथाईल म्हणतो, हा मेट सल्फ्युरॉन मेथाईल हा जो घटक आहे ज्याला ऑल ग्रीप नावाने सुद्धा मार्केटमध्ये भेटते. तर याची 8 ग्रॅमची पुडी असते प्रति एकर. एक पुडी आपल्याला 8 ग्रॅमची ही तिथे साधारणतः 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी आपल्याला तिथे करावी लागते. तर डवऱ्याचे फेर देता येत नसल्यामुळे इथे आपण निंदण हा पर्याय तिथे घेऊ शकतो. आणि निंदण पर्याय घेतानाच जर आपल्याला तणनाशकाचा वापर जर करायचा असेल तर उगवणपूर्व तणनाशक आणि उगवण पश्चात तणनाशक हे दोन्ही पर्याय आपल्याजवळ इथे उपलब्ध आहेत. गहू या पिकामध्ये पेरणी केल्यापासून तर पीक हातात येईपर्यंत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे तणं उगवून येत असतात, तर या तणांच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं. खरं तर पीक उत्तम आहे. गहू पिकाची लागवड आपण केलेली आहे. गहू या पिकाचं व्यवस्थापन आपण करतो आहोत. आपण सांगितलेल्या आधुनिक पद्धती आहेत गहू या पिकामधल्या आणि उपाययोजनाच्या, ह्या सगळ्या केल्यानंतरही बऱ्याच ठिकाणी गहू या पिकातून शाश्वत उत्पादन कमी मिळत असते. अपेक्षित असं उत्पादन मिळत नाही. तर गहू या पिकाच्या उत्पादक वाढीसाठी, नुकसान कमी करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवासाठी काय सांगता येईल? काय करणं गरजेचं आहे? काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? गहू पिकाची उत्पादकता वाढ जर करायची असेल तर पेरणीचं नियोजन हे योग्य वेळेतच आपल्याला तिथे करावं लागेल. थंडीचा कालावधी निघून जाणार नाही याची आपल्याला काळजी तिथे घ्यावं लागेल. थंडी जेवढी जास्त गव्हाला भेटेल तेवढं उत्पादन चांगलं भेटेल. नवीन वाणाचं आपल्याला तिथे नवीनतम जे वाण आहेत त्याचं आपल्याला निवड तिथे करावं लागेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, खत व्यवस्थापन करताना खताचे योग्य डोजेस त्याला आपल्याला द्यावं लागेल. साधारणतः 15-15-15 सारखं जर खत आपण तिथे वापरू शकलो किंवा सरळ खताच्या माध्यमातून आपण जर जाऊ शकलो तर तिथे चांगले रिझल्ट आपल्याला भेटतील. ओलीत व्यवस्थापन करताना जे पाणी आपण देतो आहे त्याच्याबद्दल आपण आधीच बोललो आहे. पाणी व्यवस्थापन करताना योग्य वाढीच्या अवस्थेलाच, ज्याला अतिसंवेदनशील वाढीची अवस्था आपण म्हणतो, तर त्या दरम्यानच त्याला पाणी द्यायचं असते. गहू जास्त उंच होणार नाही, गव्हाची वाढ जास्त होणार नाही, म्हणजे फुटवे जास्त बारीक होणार नाही. या दृष्टीनं आपल्याला फुटव्यांची संख्या आपल्याला जास्त पाहिजे असते, फुटव्याची उंची जास्त असायला नको. तर त्या दृष्टीनं युरियाचा वापर हा तंतोतंत करायचा असतो. बरेच शेतकरी आता गव्हाला बीज प्रक्रिया करताना दिसतात आणि बीज प्रक्रिया करताना थोम चांगला त्याच्यासाठी व्हावा या दृष्टीनं
बीज प्रक्रिया करताना त्याला लिओसिन वापरताना 1 किलो बियाणाला 1 मिली ते वापरताना दिसतात आणि मॅपिकॉट क्लोराईड जर ते वापरत असतील तर 1 किलो बियाणाला साधारणतः 5 मिलीपर्यंत ते वापरताना दिसतात. आता याच्यामुळे काय होते, हे एक वाढरोधक आहे. हे वाढरोधक असल्यामुळे फुटवे जे येतात ते मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. फुटव्याची वाढ फार जास्त होत नाही, गहू जास्त उंच होत नाही, असे त्याचे परिणाम तिथे शेतकऱ्यांना दिसतात. आणि त्या दृष्टीनं या क्लोरमकॉट क्लोराईडची किंवा मॅपिकॉट क्लोराईडची जे मार्केटमध्ये आपल्याला लिओसिन किंवा चमत्कार नावाने भेटते, याच्या बीज प्रक्रियेकडे कलसुद्धा शेतकऱ्यांना वाढताना दिसतो आहे. ही एक शेतकरी पद्धत आहे, पण त्याचे रिझल्ट चांगले शेतकऱ्यांना भेटत आहेत, त्यामुळे ती बीज प्रक्रिया आपल्याला करताना दिसतात. तर याचा अंतर्भावसुद्धा शेतकरी त्याच्यामध्ये करू शकतात. नक्कीच. पण या गहू या पिकाच्या लागवडीच्या संदर्भात आणि व्यवस्थापन करत असताना आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात काही प्रश्न असतील आणि आपल्याशी काही बोलायचं असेल, काही संवाद साधायचा असेल, तर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक. गहू पिकाच्या नियोजन आणि व्यवस्थापन करताना या दरम्यान आपल्याला जी चर्चा आपण केली यामध्ये काही सुटलं असेल, काही आपल्यामध्ये मनामध्ये शंका राहिली असेल, आपल्याला काही समस्या दर हंगामात उद्भवत असतील, तर त्याचं निराकरण करण्यासाठी, त्याचं निरसन करण्यासाठी मी माझा मोबाईल नंबर आपल्याला देतो आहे. माझा मोबाईल नंबर आहे 940 330 60 67 9403306067. धन्यवाद. शेतकरी बंधूंना जरूर संपर्क साधा आणि गहू या पिकाची लागवड करण्याबरोबरच गहू या पिकाचं पीक व्यवस्थापन करत असताना आपल्याला नक्की काय करणं गरजेचं आहे हे जाणून घ्या. दुर्गे सर, आज आपण ही मुलाखत दिलीत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण जितेंद्र दुर्गे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.